मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का आपण किती शक्तिशाली असलो, किती वेगाने धावलो तरी पुढच्या क्षणात काय होणार आहे हे आपण जाणू शकतो का? नाही ना. आजची गोष्ट आहे गरुड आणि यमराज यांची. ही कथा आपल्याला शिकवते की मृत्यूला कोणीही थांबवू शकत नाही, पण त्यातून आयुष्य जगण्याचा एक अमूल्य धडा नक्कीच मिळतो. एकदा काय झालं, भगवान विष्णू आपल्या वाहनावर म्हणजेच गरुडावर बसून कैलास पर्वतावर आले. त्यांना भगवान शंकर यांची भेट घ्यायची होती. गरुड खूप वेगवान होतं, त्यांच्या गतीला कुणीही तोड देऊ शकत नव्हतं. काही क्षणातच ते कैलास पर्वतावर पोहोचले. भगवान विष्णू आतमध्ये गेले शंकरांची भेट घ्यायला, पण गरुड बाहेरच थांबले. कैलास पर्वताचे ते अप्रतिम सौंदर्य पाहून ते मंत्रमुग्ध झाले. डोंगर, झाडे, निसर्ग सगळं काही जण स्वर्गासारखं होतं. त्यांची नजर एका छोट्या रंगीबेरंगी चिमणीवरती गेली. ती चिमणी खूप सुंदर होती, नाजूक, गोड आणि निरागस. गरुड तिला पाहून हरकून गेलं. तेव्हाच तिथे यमराज आले. गरुडांनी त्यांना नमस्कार केला, यमराजांनी त्यांना आशीर्वाद दिला. पण गरुडांनी पाहिलं यमराज त्या छोट्या चिमणीला आश्चर्याने निहाळत होते. त्यांच्या नजरेत एक गूढ भाव होता. गरुडांच्या मनात शंका आली. त्यांना वाटलं कदाचित त्या चिमणीचा शेवट जवळ आलाय. त्यांना चिंता वाटली. त्या मनाशी म्हणाले, जर यमराजांनी चिमणीकडे असं आश्चर्याने पाहिलंय तर तिचं जीवन आता संपणार आहे. गरुड ठरवतात, मी या छोट्या जीवाला वाचवलं पाहिजे. ते पटकन त्या चिमणीला आपल्या पंजात घेतात आणि कैलास पर्वतावरून खूप दूर निघून जातात. हजारो कोसांवर एका दाट जंगलात. तिथे एका मोठ्या खडकावर त्यांनी चिमणीला बसवलं आणि मनाशी म्हणाले, आता ही चिमणी सुरक्षित आहे, यमराजांपासून खूप दूर आहे. मग गरुड परत कैलास पर्वतावर मागे येतात. त्यांना समाधान वाटत होते की त्यांनी चिमणीचं रक्षण केलं. थोड्या वेळाने यमराज बाहेर आले. गरुडाने पुन्हा त्यांना नमस्कार केला आणि कुतूहलाने विचारलं, यमराज, तुम्ही त्या छोट्या चिमणीला एवढ्या आश्चर्याने का पाहत होता? त्यावर यमराज शांतपणे म्हणाले, कारण मला जाणवलं त्या चिमणीचा शेवट जवळ आलाय, पण तिचा मृत्यू इथे कैलासावर होणार नव्हता. तो होणार होता हजारो कोस दूर, एका जंगलातल्या खडकावर. तिथे एक साप तिची शिकार करणार होता. हे ऐकून गरुड स्तब्ध झाले, कारण त्यांनीच त्या चिमणीला तिथे नेऊन सोडलं होतं. म्हणजे त्यांनीच तिचं भविष्य पूर्ण केलं होतं. गरुड विचारात पडलं, मी तर तिला वाचवायचा प्रयत्न केला, पण खरं तर मीच तिचा शेवट जवळ आणला. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की मृत्यूला कुणीही टाळू शकत नाही. कितीही प्रयत्न केला तरी भविष्य आपल्या हातात नसतं. आपण पुढचा क्षण काय होईल हे जाणू शकत नाही, मग कशाला उद्याची चिंता करायची? आजचा क्षण जगा, आत्ताच्या क्षणाला सुंदर बनवा, चांगले कर्म करा, चांगला विचार करा. कारण जीवनात खरं महत्वाचं काय आहे? आज काय जगतो, कसं जगतो ते महत्वाचं. मित्रांनो, लक्षात ठेवा, भविष्यात काय होईल ते कोणालाच माहिती नाही, पण आपल्या हातात जो आजचा दिवस आहे त्या दिवशी दिवस चांगला करा, चांगले कामं करा, चांगली माणसं बनायला प्रत्येक क्षण आनंदाने जगा. कारण हे आयुष्य उद्यावर नाही तर आजच्या दिवशी जगायचं आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा.